शहरातील अनेक रुग्णालये महापालिकेच्या वैद्यकीय कचरा संकलन करणाऱ्या मक्तेदाराकडे कचरा देत नाहीत. हा कचरा नेमका कुठे जातो? शहरातील किती रुग्णालयांनी महापालिकेकडे नोंदणी केली याची तपासणी होणार आहे. या तपासणीची जबाबदारी आरोग्य निरीक्षकावर सोपवण्यात आली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागाला उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून शहरात वैद्यकीय कचऱ्याचे संकलन केले जाते. यासाठी मक्तेदार नेमला आहे. परंतु शहरातील अनेक रुग्णालय लॅबकडील कचरा या मक्तेदाराकडे येत नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच रुग्णालयांची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय झाला. नोंदणी न करणाऱ्या वैद्यकीय कचऱ्यावर मनपाचा अंकुश कारवाई झाला. रुग्णालयावर दंडात्मक करण्याचा निर्णय महापालिकेकडे नोंदणी झाल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे. दुसरीकडे धोकादायक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागणार असल्याचे काळे यांनी सांगितले. शहरात 1000 रुग्णालयांनी महापालिकेच्या मक्तेदाराकडे नोंदणी केली आहे. आणखी बऱ्याच रुग्णालयांनी नोंदणी केली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्वांची तपासणी आवश्यक आहे. यातून पालिकेला उत्पन्न मिळेल. मात्र यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे कचरा संकलित होत नाही. जैव वैद्यकीय कचरा हाताळणी व विल्हेवाटीचे नियम कडक आहेत. मात्र यंत्रणांच्या ढिसाळपणामुळे हा कचरा संकलित होत नाही. उघड्यावरील जैव वैद्यकीय कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हेतू सफल होणार आहे, असे महापालिका सभागृह नेता नरेंद्र काळे यांनी सांगितले. सोलापूरमध्ये जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन भोगाव येथील प्रकल्पाद्वारे केले जाते, ज्याची जबाबदारी जानेवारी 2024 पासून SS सर्व्हिसेस कडे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार रुग्णालयांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक असून यावर GPS द्वारे देखरेख ठेवली जाते. भोगाव येथे सोलापूर महानगरपालिकेचा सामायिक जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहे. बायोक्लीन सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा करार संपल्यानंतर आता SS सर्व्हिसेस या कंपनीची 5 वर्षांसाठी प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियमानुसार धोकादायक वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या गाड्यांवर GPS प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रकल्पात रुग्णालयातील संसर्गजन्य कचरा, सुया, टाकाऊ औषधे आणि इतर जैव वैद्यकीय टाकाऊ वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.